मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेचं वारं पूर्ण महाराष्ट्रामध्ये घोंगावत असताना दर महिन्याला 1500 रुपये मिळणार याच्यासाठी ज्या महिलांना फॉर्म भरावायचे आहेत त्यांनी आता फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू सुद्धा केलेली आहे। 1 जुलै पासून 31 ऑगस्ट पर्यंत या योजनेसाठी आपल्याला फॉर्म भरता येणार सुद्धा आहे। परंतु या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे काही 1500 रुपये मिळणार आहेत हे 1500 रुपये नक्की आमच्या खात्यात कधी येणार असं मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या प्रत्येक बहिणीला पडलेला हा एक प्रश्न सुद्धा आहे। 1500 रुपये येणार याचं गणित जरी अजूनपर्यंत जुळत जरी नसेल किंवा अजूनपर्यंत पूर्ण महाराष्ट्रामधून फॉर्म जरी जे काही भरावायचे आहेत हे फॉर्म पूर्णतः भरलेले सुद्धा नाहीत किंवा ऑफलाईन पद्धतीचे फॉर्म भरले जातात, परंतु ऑनलाईन पद्धतीने नारी शक्ती दूत या ऍप वरती जाऊन तुम्ही जर का बघायला जर का गेलं तर कुणाचेच फॉर्म हे दिवसा भरता येत नाहीत, कारण तिथे एरर असं दाखवतंय सुद्धा। परंतु जरी 31 ऑगस्ट पर्यंत अजून कालमर्यादा असली तरी सुद्धा हे 1500 रुपये आमच्या खात्यामध्ये कधी येणार असा हा सर्वच बहिणींना पडलेला प्रश्न आणि याच माध्यमातून हा आजचा केलेला व्हिडिओ। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनीच जनसन्मान मेळाव्यामध्ये 2 दिवसापूर्वीच अशी घोषणा सुद्धा केली की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महायुतीने जी काही ओपन केलेली आहे, जी काही सर्व इथल्या महिलांसाठी जी काही चालू केलेली आहे याचा फायदा इथल्या महिलांना लवकरात लवकर व्हावा याच्यासाठी अजितदादा पवार पुढे असे सुद्धा म्हणाले की लवकरच येत्या रक्षाबंधनला 2 महिन्याचे 3000 रुपये याच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमधून या सर्वच महिलांना येथे मिळणार आहेत असा दावा अजितदादा पवार यांनी केला सुद्धा। परंतु या दाव्यामध्ये किती सत्यता आणि किती खरेपणा आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तपासून बघू। नमस्कार, मी समीर खंडागळे, तुम्ही पाहताय वैचारिक धिंगाणा। तुम्ही जर का या चॅनलवरती अजूनही नवीन जर का असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे दर महिन्याला मिळणारे 1500 रुपये आणि आता अजितदादा यांनी जनसन्मान मेळाव्यामध्ये केलेली घोषणा की येत्या ऑक्टोबर मध्ये रक्षाबंधनला 3000 रुपये 2 महिन्याचे सर्व लाडक्या बहिणींच्या आणि ज्यांचा लाभ जे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये हे 2 महिन्याचे रक्षाबंधनच्या अगोदर 3000 रुपये येतील। परंतु अजितदादा रक्षाबंधन ही ऑगस्टच्या 19 तारखेला आहे। ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये भाऊबीज असते, त्याच्यामुळे नक्की तुमच्या वाक्यामध्ये किती सत्यता आहे किंवा किती तुम्ही खरं बोलताय, कारण जर एकच तारीख जर का ठरली जर असेल किंवा 3000 रुपये तुम्ही जर का लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2 महिन्याचे 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जर का येणार जर का असतील तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि याचा GR सुद्धा हा किंवा प्रत्येक खात्यामध्ये जर का 3000 रुपये येणार जर का असतील तर 1 जुलै पासून ते 31 ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरण्याची तारीख ही तुम्ही दिली असताना आतापर्यंत सर्वच फॉर्म हे भरले गेले सुद्धा नाहीत। परंतु तुम्ही 3000 रुपये जर का देणार आहात तर 30 ऑगस्ट पर्यंत ज्यांचे फॉर्म भरले जातील आणि ज्यांचे उर्वरित फॉर्म राहतील त्यांना हे पैसे मिळणार नाहीत का असा सुद्धा प्रश्न इथल्या जनतेला पडला सुद्धा आहे। परंतु ऑक्टोबर मध्ये तुम्ही नक्की पैसे देणार की तुम्ही रक्षाबंधनला पैसे देणार हे निश्चित करूनच एक पत्रकार परिषद घेऊन सर्व मीडिया समोर सांगावे, कारण इथली प्रत्येक महिला आणि गरीब महिला त्या 1500 रुपयाची वाट सुद्धा पाहत आहे। कारण इथल्या महिलांच्या भावना अपेक्षा यांना तुम्ही जो काय हात घातलेला आहे, जो महायुतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी काही सुरू केलेली आहे यावरती काही लोकांना विश्वास आहे तर काही लोकांना विश्वास बसत सुद्धा नाही की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही चालू राहणार की फक्त 2च महिन्याचे पैसे घेऊन विधानसभेच्या तोंडावरती ऑक्टोबर नोव्हेंबर नंतर हे पैसे मिळणार नाहीत असा लोकांचा ठाम विश्वास सुद्धा या महायुतीने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरती आला सुद्धा आहे। परंतु जरी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आता सुरू असतानाच याच्यामध्ये
जरी विधानसभेमध्ये महायुतीच्या याच बड्या नेत्यांना विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले असता उत्तर जी काही पाहिजे तेवढी उत्तर सुद्धा मिळत नाहीत, कारण या योजनेसाठी कितीतरी हजार कोटी रुपये दर महिन्याला महाराष्ट्राच्या या तिजोरीमधून इथल्या महिलांना द्यावे लागणार आहेत, परंतु आतापर्यंत 25% रक्कम सुद्धा आपल्याकडे जमा नसताना आपण या महायुतीने कोणता दावा हा 1,500 रुपये प्रत्येक महिलेला इथल्या पात्र असलेल्या महिलांना मिळणार यासाठी विरोधक सुद्धा विधानसभेमध्ये अशा प्रश्नांचा भडीमार करताना आपल्याला दिसत सुद्धा आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू होते नाही होते किंवा याची अंमलबजावणी होते नाही होते, तर इथल्याच या महायुतीने लाडकी भाऊ योजना ही सुद्धा आत्ता काढली आहे की 12वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना इथल्या मुलांना 6,000 रुपये, डिप्लोमा झालेल्यांना 8,000 रुपये आणि डिग्री झालेल्यांना 10,000 रुपये असा जो काही लाडकी भाऊ योजनेअंतर्गत तुम्ही जो काही दावा करताय, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे काही आता चालू आहे, फॉर्म बाकीचे भरले नसताना सुद्धा याचीच फॉर्म भरताना गैरसोय इथल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिलेला होत असताना तुम्ही 2 महिन्याचे अर्थात जुलै आणि ऑगस्टचे पैसे हे ऑक्टोबर मध्ये म्हणताय, परंतु रक्षाबंधन ही 19 ऑगस्टला असताना 2 महिने या योजनेला फॉर्म भरून सुद्धा पूर्ण न होता तुम्ही 3,000 रुपये इथल्या महिलांना कसे काय देणार, हा एक प्रश्न इथल्या महाराष्ट्रातील जनतेला आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर उभा सुद्धा राहिलेला आहे. परंतु ही योजना नक्की सक्सेसफुल होईल का? त्यानंतर आलेली लाडकी भाऊ योजना, ह्या योजना सक्सेसफुल होतील का? कारण विधानसभेच्या तोंडावरती महायुतीचं सरकार इथे महाराष्ट्रामध्ये असताना याच महायुतीला इथल्या महाराष्ट्राने जो काही लोकसभेला दगाफटका दिला किंवा त्यांना त्यांची जागा जी काय दाखवली त्यानुसार महाविकास आघाडीने जो काही जोर मारला आणि महायुतीचा इथे सुपडा साफ केला, त्याच्यामुळेच तर या योजना विधानसभेच्या तोंडावरती लागू करण्यात आल्या का? या योजना फक्त 2 महिन्यासाठीच आहेत का? 3,000 रुपये जरी मिळाले तरी हे 3,000 रुपये रक्षाबंधन नंतर पुढच्या महिन्यामध्ये अर्थात विधानसभा निवडणुका झाल्याच्या नंतर महायुतीचं सरकार जर का पडलं तर ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चालू राहील का? त्याच्यानंतर आता आलेली लाडकी भाऊ योजना ही सुद्धा चालू राहील का? 3,000 रुपये जे काय रक्षाबंधनला तुम्ही सांगताय की येणार आहेत ते प्रत्येक महिलेच्या खात्यात येतील का? जर आले जर का नाही तर याच महिलांची, याच तुमच्या लाडक्या बहिणींची येथे निराशा होईल का? तुम्ही त्यांच्या भावनांना हात घालताय का? की इथल्या महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना, इथल्या महाराष्ट्रातल्या या जनमानातल्या प्रत्येक महिलेला आणि इथल्या पुरुषांना 1,500 रुपये येतील का? ही योजना फसवणुकीची आहे का? तुम्हाला नक्की काय वाटतं? तुम्ही आम्हाला एक कमेंट करून सांगा. आम्ही तुमच्या कमेंटची वाट बघतोय. तुम्ही जर का या चॅनलवरती अजून नवीन जर का असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील.